या महाराष्ट्राकडे पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर अगदी 400 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता महाराष्ट्र? हा महाराष्ट्र यवनांच्या जुलमी अत्याचाराने भरडलेला होता. महाराष्ट्राची जनता भीतीच्या छायेखाली वावरत होती. दिवसा ढवळ्या यवनांची स्वारी आपल्या महाराष्ट्रावरती चालत होती आणि आपल्याच आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीवर टाकून निघून जायची. एवढी महाराष्ट्राची जनता भीतीच्या छायेखाली होती. साधं दिवसा आडावरचं पाणी आणणं सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या माता बहिणींना मुश्किल झालं होतं. एवढी महाराष्ट्राची जनता भीतीच्या छायेखाली होती. दिवसा मागून दिवस चाललेत पण यवनाची जुलमी अत्याचार काही कमी होत जात नव्हते. प्रत्येक जण आपल्या देवतांच्या चरणी प्रार्थना करत होते की या महाराष्ट्र तारणारा आपल्या आया बहिणींची आबरूची नक्कर वेशीवर टांगण्यापासून रोखणारा एक तरी तारणहार या महाराष्ट्राच्या भूमीवरती जन्माला यावा. हा प्रत्येक देवतांच्या चरणी प्रार्थना पण ही प्रार्थना काही केल्यात पूर्ण होत नव्हती. रोज निजामांच्या सारे यायच्या तुझे आम कत्तली करून अब्रूची लक्कर लुटून जायचे. एवढी महाराष्ट्राच्या या माता भगिनी भीतीमध्ये होत्या. त्यांनी माता जिजाऊंनी सुद्धा शिवशंभोकडे प्रार्थना केली होती. हे शंभो, या माझ्या महाराष्ट्राच्या आया बहिणीची इज्जत राखण्यासाठी या महाराष्ट्राला तारणा देव देवा तारणा. काही गेल्या आपली देवतांच्या चरणी जात नव्हती. पण या महाराष्ट्राच्या इतिहासात तो दिवस खूप दूर नव्हता. गेल्या शिरणगडावरती माता जिजाऊंना दिवस जाऊ लागले होते. एका मागून एक महिन्याचा 9वा महिना उजळला आणि किल्ले शिरणगडावरती बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. भिन्न अंधार होता. एक झाड आली, हे चंडमुंड महिषासुर मर्दिनी दार उघड, बळाचा दार उघड. आणि तोच महाराष्ट्राच्या इतिहासातील सोन्याचा दिवस 19 फेब्रुवारी 1630 रोजी किल्ले शिरणगडावरती कडक भिन्न अंधारात तोफ गोळ्यांचा मारा झाला आणि त्या तोफ गोळ्यांच्या माराने सारा आसमंत उजाळून निघाला आणि किल्ले शिरणगडावरती ते बाळ जन्माला आलं. किल्ल्यातून आवाज आला, मुलगा झाला. तो मुलगा आज या महाराष्ट्राचा तारणहार घडला. त्या बाळानं आजकालच्या पोरांसारखं कधी खेळ नाही केली. किल्ल्यावरती बारसा झाला. नाव ठेवलं शिवबा. त्या शिवबानं जे काही 5-50 कावळे मिळतील त्यानं सोबत घेतलं. कधी मी गावात केला, लुटूपुटीची लढाई केली. एका मागून एक धडे किल्ले काबीज केले आणि किल्ले शिवनेरी गडावरती ते जन्माला आलेलं बाळ ज्याचं नाव ठेवलं शिवाजी. त्याच शिवाजी राजाचा आपल्या या कोकण भूमीत किल्ले रायगडावरती शिवबाचा राजा शिवछत्रपती झाला.
घडीला जय भवानी जय भवानी जय भवानी दश दिशांना घुमत वाणी शुभ घडीला शुभमूर्ती सांगे सगुणवंती शुभ घडीला जय जय तारे तुम है सह्याद्रीचे गणे सह्याद्रीचे गणे गोब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज गणराधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज असा हा महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती